सीऊड्स माऊली सार्वजनिक नवरात्र मंडळाने यंदाचा नवरात्र उत्सव आनंद आणि एकतेच्या वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा केला। मंडळाचे संस्थापक कुणाल निर्भवणे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि सामुदायिक भावनेचा अनोखा मेळ ठरला। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास रचण्यात आला होता। रास गरबा, नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले। रंगीबेरंगी वेशभूषेत तरुणांनी केलेल्या सहभागामुळे नवरात्राची शोभा अधिक खुलली। दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी 9 दिवस सेवा केलेल्या माऊलीचे ढोल ताशांच्या गजरात भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। यावेळी मंडळातील महिलांनी नृत्याचा ठेका धरत भक्तिभावाने माऊलीला निरोप दिला। विसर्जन स्थळी माध्यमांशी बोलताना मंडळातील महिलांनी सांगितले, कुणाल दादांनी यंदा खूप छान पुण्याचं काम केलं। आमच्या विभागात पूर्वी कोणतेच कार्यक्रम होत नव्हते, पण दादांच्या या प्रयत्नामुळे आता सगळे एकत्र साजरे करतो। यंदाची नवरात्री अप्रतिम झाली। विसर्जनाला माणसांची प्रचंड गर्दी होती। सर्व बेधुंद होऊन नाचत आनंद घेत होते। कुणाल दादांच्या हातून असे सत्कर्म दरवर्षी घडावं हीच आमची इच्छा आहे। त्यांनी यापुढे सांगितलंय, येत्या निवडणुकीत कुणाल दादा आमचे नगरसेवक व्हावेत हीच माऊली चरणी प्रार्थना, जेणेकरून दरवर्षी सण सोहळे आणि आमच्या सगळ्या इच्छा कुणाल दादांच्या माध्यमातून पूर्ण होतील। या वर्षीची नवरात्री नावाजण्याजोगी होती आणि मनात घर करणारी ठरली। आज माऊलीचं विसर्जन होत असताना वातावरण भक्ती, आनंद आणि उत्साहाने ओथंबून गेलं होतं। विसर्जनाच्या मिरवणुकीला प्रचंड गर्दी होती। ढोल तासांच्या गजरात, माऊलीच्या जयघोषात सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते। आनंदाच्या लहरींमध्ये प्रत्येकाचं मन न्हाऊन निघालं होतं। माऊलीला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात पाणी, पण ओठांवर फक्त एकच शब्द, सीऊड्सच्या माऊलीचा उदय असो। खरं कुणालने हा उपक्रम जो सुरू केलेला आहे ना, तो खूप छान केलेला आहे। कारण आमच्या ही गल्ली आहे ना, पहिले म्हणजे जो रोड आहे जिथे आम्ही राहतोय, ती खूप शांत असं होतं। हो, लोकांना असं शांत एरिया आवडतो, पण जे जल्लोष वर्षातून एखाद दुसरे कार्यक्रम होतात ते पण आपल्याला एन्जॉय करायला पाहिजे। ते आम्हाला कुणालने आम्हाला दाखवून दिलं की आपण या माध्यमातून पण आपण काही काही नवीन उपक्रम चालू करून पण आपण आपला एन्जॉय करू शकतो। आणि आम्ही खरं हे ना आपण म्हणतो नवरात्री वगैरे आम्ही खूप मिस करत होतो, कारण आमच्याकडे खूप लांब असं नवरात्री वगैरे उत्सव सुरू होत होता आणि आम्हाला नाचण्याची वगैरे इतकी आवड आहे, धमाल करण्याची आवड आहे। त्याच्यामुळे त्याने इथे सुरू केलं तेव्हापासून आम्ही आमचं खूप एन्जॉय करतो। आम्ही आमची लाईफ जगतोय असं आम्हाला वाटतंय। आणि या माध्यमातून इथे त्याने ना खूप हे केलं की सगळ्यांना उत्स्फूर्तपणे त्याने ना दाखवून दिलं की तुम्ही नाचू शकता, तुम्ही तुमचं एन्जॉय करू शकता। त्या ह्याच्यातून त्याने त्या प्रत्येकाला बक्षीस दिलेलं आहे। असं नाहीये की कोणाचं एकाच त्यांनी हे केलेलं आहे की तू चांगली नाचली म्हणून तुला बक्षीस देऊया, असं नाहीये। त्यांनी लहान मुलापासून ते जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी पण त्यांनी बक्षिसं ठेवलेली होती। कोणाला मिक्सर मिळाला, वॉशिंग मशीन मिळाली, टीव्ही मिळाली, खूप जणींना तर त्यांनी पैठणी साड्या दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे ना, खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली आम्हाला। आणि असंच त्याने प्रगती करत राहावी आणि आम्हाला पण आनंद देत राहावा त्यांनी। असा वर्षानुवर्षाचे तसंच कार्यक्रम त्यांनी सुरू केला। थँक्यू। मी तर म्हणेन एक खूप छान असं पुण्याचं काम केलंय। म्हणजे ह्या एवढ्या गल्लीमध्ये कुठल्याच प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रात म्हणजे मराठी कार्यक्रम असं होतच नव्हता। कुणाल दादाने गणपतीची सुरुवात केली, कुणाल दादाने दहीहंडीची सुरुवात केली आणि गेली 3 वर्ष झाली कुणाल दादा तर आता नवरात्री एवढ्या जोरात होते। या वर्षीचं नवरात्री म्हणजे मला असं वाटतं की अख्ख्या सेक्टर 23 मध्ये सीऊडमध्ये झालीच नसती अशा पद्धतीची नवरात्री कुणाल दादाने तिथे केलेली आहे। आज आईचं विसर्जन होतं आणि मोजता सुद्धा येणार नाही एवढी पब्लिक होती, एवढा जल्लोष होता, सगळे बेधुंद होऊन नाचत होते। मी तर म्हणेन की कुणाल दादाच्या हाती छान सत्कर्म घडत आहे आणि दरवर्षी असंच त्याच्या हातातून चांगलं सत्कर्म घडत राहो, उत्तरोत्तर प्रगती होत राहो। आणि माझी तर अशी तीव्र इच्छा आहे की येत्या निवडणुकीमध्ये कुणाल दादा आमचा नगरसेवक म्हणून बघायला मला खूप आवडेल। आणि आई तुळजाभवानीच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करते की तो निवडून येऊ, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या इच्छा आईच्या माध्यमातून आणि कुणाल दादाच्या माध्यमातून पूर्ण होतील। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।